नमस्कार, story.com च्या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत. मी विशाल. मार्केटवाढीचं प्रकरण तुम्ही सर्वांनी पाहिलं. त्याच्यानंतर राष्ट्रवादी पवार गटाचं जे EVMच्या विरोधात आंदोलन सुरू झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. दिल्लीत EVM संदर्भात बैठक झाली. या सगळ्याच्या केंद्रस्थानी, या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी होते ते म्हणजे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर. ते आता माझ्यासोबत आहेत. त्या आंदोलनाचं पुढे काय झालं किंवा आणि बरेच प्रश्न आहेत या संदर्भातले मी त्यांना विचारणार आहे. मार्केटवाढीचं आंदोलन, मार्केटवाढी देशभरात पोहोचलं. सध्या या आंदोलनाचा स्टेटस काय आहे? दिल्लीत बैठक झाली, तिथे काय ठरलं? नाही. आता आम्ही सगळ्या मतदारांची जवळजवळ एक 10,000 लोकांची ज्या बूथला आम्हाला अपेक्षित होती 600 मतांनी 200 मतं पडली, त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांच्या अर्ज घेऊन निवडणूक आयोगाकडे दाखल करतोय आणि निवडणूक आयोगाला विचारणा करतोय की बाबा आम्ही एवढ्या 600 लोकांनी मतं दिली, आमची मतं 200च का पडली? तो आमचा मूलभूत अधिकार आहे. आम्ही दिलेल्या उमेदवाराला आमचं मत गेलं पाहिजे. म्हणजे पहिली स्टेप अशी असणार आहे की निवडणूक आयोगाकडं आम्ही येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये अर्ज करणार आहे. आम्ही त्या ठिकाणी सगळे मिळून जाणार आहोत. निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येतं आहे आणि त्यानंतर मग पुढची स्टेप आमची सुप्रीम कोर्ट असेल किंवा अन्य मार्ग असतील, जनतेमधून उठाव असेल, या पद्धतीनं त्या ठिकाणी जाणार आहोत. तुम्ही राजीनाम्याची घोषणा तिथून केली होती. जयंत पाटील आणि पवारसाहेब स्वतः उपस्थित होते. तुमच्या घोषणेनंतर ते काय म्हणाले तुम्हाला? नाही, नक्कीच की जर तुम्हाला निवडणूक आयोगाला एक तरी ट्रायल, लोकांच्या मनामध्ये शंका आहे, एक तरी ट्रायल दिली पाहिजे आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीचा म्हणजे आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आज पण तुम्ही ती निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीनं मतदानाची हेराफेरी झालेली आहे आणि अशा पद्धतीनं जर हेराफेरी माझ्या मतदारसंघामध्ये 1,10,000 इतक्या मताचं जर हेराफेरी होत असेल तर त्या ठिकाणी ही फार गंभीर बाब आहे. लोकशाहीला मारक आहे. अनागोंदी पसरेल. ह्या लोकशाहीचा स्तंभ आहे, तोच निघून जाईल. संविधानाचा जे आपण पाळलं पाहिजे ते या ठिकाणी पाळताना दिसत नाहीत आणि म्हणून आपल्याला जर ही लोकशाही वाचवायची असेल तर ताबडतोब त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून ही तुम्ही चौथा स्तंभ आहे, तुम्हीसुद्धा या माध्यमामधून भूमिका घेतली पाहिजे. आणि मी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाची ही झालेली शेवटची निवडणूक, यानंतर यापुढं कोणतीही निवडणूक ही EVMवर होणार नाही, ती बॅलेटवरच होईल. या दृष्टीनं मी त्या ठिकाणी प्लॅनिंग केलेलं आहे. तुम्ही हेरफेरी कशामुळे म्हणता? हेराफेरी 1,00,000 मतं त्यांना पडू शकत नाहीत का? ते 5 वर्ष आमदार होते, त्यांनी तेवढी कामं केली असतील. त्यांना जी मतं पडली आहेत ती एवढी पडू शकत नाही असा तुमचा ठाम दावा आहे? मी गेली 20 वर्ष त्या मतदारसंघामध्ये काम करणारा माणूस आहे आणि माझ्याबरोबर सोबत मोहिते पाटील पण होते. आम्ही सगळे एकत्रितपणानं काम करत होतो आणि मला माहिती आहे त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली होती. फक्त 20 कोटी रुपये खर्च करून त्यांना 64,000 एवढीच मतं पडली होती आणि तिथल्या आमच्या तालुक्यामध्ये मोदींना आणलो, तालुक्याच्या छोट्या ठिकाणी. आणि असं असताना सुद्धा त्या लाटेमध्ये सुद्धा त्यांना मतदान झालं नाही आणि त्या ठिकाणी 50,000 ही मोस्ट मतदान झालं. 54,000 पडलं समजू शकतो, पण यापेक्षा वेगळं मतदान त्या ठिकाणी असू शकत नाही. मी पाठीमागं तिन्ही निवडणुका EVMवर लढलो, परंतु कधीही तक्रार केली नाही. मी निवडून येऊन सुद्धा तक्रार करतोय. म्हणजे त्या ठिकाणी 1,10,000 इतक्या मताची हेराफेरी झाली. एखाद्या शेतकऱ्याने 1,10,000 एवढ्या कोंबड्याचा पोल्ट्री फार्म असेल, एखादं दुसरं अंडं चोरलं समजू शकतो, म्हणजे ते शेतकऱ्याला समजू शकत नाही. एखाद दुसरी कोंबडी बी नेली तरी शेतकऱ्याच्या लक्षात येऊ. अख्खा पोल्ट्री फार्मच जर लुटून नेला तर मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या लक्षामध्ये येणार आहे चोरी झालेली आहे. आणि अशा पद्धतीची चोरी आहे, ही काही छोटी नाही. अख्खा खरोडाच त्यांनी उचलून नेलेला आहे आणि त्यामुळं ही चोरी लक्षात आलेली आहे आणि याचा छडा लावणार, याचा शेवट होणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये यापुढे EVM असणार नाही, हे खात्रीने मी सांगतो आणि तो लढा मी उभा केलेला आहे. 2-3 पराभवानंतर तुम्ही आमदार झालाय. एखादा आमदार म्हणाला असता की आता मी आलोय निवडून, सोडून देऊ विषय. पण तुम्ही ते एका गावातलं एवढं डोक्यात धरून का बसताय? नाही, मी संघर्षातनं आलेलो माणूस आहे. ज्याही ठिकाणी अन्याय, आमच्या पाठीमागं अधिकारी अन्याय करायचे, RTO अन्याय करायचे, अनेक लोकांना त्रास द्यायचे, त्याही विरोधामध्ये अधिकारी असतील. माझ्यावर जवळजवळ 27 केसेस त्या ठिकाणी दाखल झाल्या
परंतु संघर्ष हा माझा मूळ पिंड आहे आणि मी कोणतीही खोटी गोष्ट खपवून घेत नाही. आमदार होण्यासाठी म्हणून लढाई नाही. मी कधी माझ्या आयुष्यामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्यही होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यामुळं मला कोणतं पद आहे, ह्या पदाला या लोकशाहीमध्ये किंवा या ह्याच्यामध्ये किंवा या बेईमानीपुढं त्याला शून्य किंमत आहे. इमानदारीनं मिळालेलं कोणतंही पद असू द्या, त्या ठिकाणी पराभवसुद्धा तितक्याच ह्यानं. मी 43 निवडणुका लढलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामध्ये 37 निवडणुका मी पराभूत आहे. पण तरीसुद्धा या संघर्षाच्या काळामध्ये मी टिकून आहे. एखादा गावचा सरपंच असेल किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य असेल, तो जर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10 वेळा जर पडला तर तो 11व्या वेळेला वेड्यात निघेल. परंतु मी प्रत्येक निवडणुकीमध्ये शिकत गेलो आणि ही निवडणूकसुद्धा शिकण्यासाठीच होती. जी आमदारकी मिळालेली आहे तीसुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे लोकशाहीचा खून करून, संविधानाचा खून करून त्या ठिकाणी असेल तर ही लोकशाही राहणार नाही आणि त्यासाठी मी ही लढाई जिंकणार. राम सातपुते सातत्याने म्हणतायत हे जे आंदोलन उभं केले ते तुम्ही नाही केलंय. 1,00,000 मतं पडल्याचं मोहिते पाटलांच्या जिवारी लागलंय आणि मोहिते पाटलांनी तुम्हाला पुढे करून हे आंदोलन सुरू केलंय. नाही, सातपुतेने काय त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे तो बडबडत राहतो. त्याला वाटत होतं की मला इथे संधी मिळाली असते, पण सातपुत्याला अजूनही संधी आहे सुधारणा करायला. आलो एक पराभव झाला म्हणजे किंवा 2 पराभव, माझे तर 37 पराभव झाले. माणसाने शिकलं पाहिजे. सातपुतेने माझ्याबरोबर आलं पाहिजे आणि निवडणूक आयोगाकडं पराभूत आणि विजयी दोन्ही उमेदवारांनी त्या ठिकाणी लिहून दिलं पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान घ्या. आमच्यामध्ये शंका आहे आणि मी विकास कामं केलेले आहेत, त्यामुळं मला त्या ठिकाणी एवढी मतं पडू शकतात. निवडणूक आयोग त्यांचाच आहे, हरकत असायची काही कारण नाही आणि निवडणूक ही झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. तुमच्या सभेनंतर मार्केटवाडीतल्या म्हणजे जेव्हा तुम्ही पवार साहेबांना आणा त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे पडळकर, सदाभाऊ खोत, राम सातपुते, भाजपची मोठी एक सभा झाली, म्हणजे मोठा कार्यक्रम झाला. तिथून त्यांनी तुमच्यावर खूप आरोप केले. पडळकरांनी तुमच्यावर खूप आरोप केलेत. तुमच्या जातीच्या दाखल्याचा मुद्दा सुद्धा परत चर्चेत येतोय. या सगळ्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देताय? नाही, कोणताही मुद्दा घडला मार्केटवाडीमध्ये इश्यू हा होता की त्या ठिकाणी आमचं मत गेलं कुठं आणि आमच्या मताचा हिशोब द्या. ही गावकऱ्यांना त्या ठिकाणी झोप लागू देत नव्हतं. अख्खं गाव चिंतेत होतं. म्हणून त्यांनी बॅलेट पेपर आणले आणि मतदानाची प्रक्रिया सुरू केली. त्या ठिकाणी मलाही बोलवण्यात आलं आणि या मंडळींनी जाऊन त्या लोकांचा काय आक्रोश आहे, काय म्हणणं आहे आणि बॅलेट पेपरवर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. यासाठी घरोघरी जायला पाहिजे होतं, लोकांना प्रबोधन करायला पाहिजे होतं आणि तुमचं मत कुठं गेलं आम्ही शोधून देतो यासाठी म्हणून गावामध्ये जायला पाहिजे होतं. महायुती सरकार किती चांगलं, किती योजना चांगली ते भाषणामध्ये सांगता येईल तुम्हाला. पोटनिवडणुकीमध्ये सांगता येईल. माझी पोटनिवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये सांगता येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमची विकास कामं केली आहेत. तुम्ही त्या ठिकाणी आलात तर तुम्ही टीका करण्याऐवजी तुम्ही लोकांचा आक्रोश काय आहे, एखाद्याचा खून झाला आहे आणि हा फार खुनी अमुक होता तमुक होता हे म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला आधार देणं किंवा त्या गावाचा काय आक्रोश आहे त्याला आधार देणं आणि तुमचं जे मत आहे दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी करणं आवश्यक होतं. वायपट बडबडीला ह्या राज्यामध्ये महत्त्व नाही आणि त्यामुळं जे घोटाळे व्हायचे ते झाले. गोपीचंद मंत्री झाला असता, कारण नसताना त्या सभेमध्ये वायपट बोलण्याचे परिणाम त्या ठिकाणी त्या बावनकुळेंना किळस आली, देवेंद्र फडणवीसना किळस आली. अशा पद्धतीचं वक्तव्य असू नयेत. आपण जे काम करू ते चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे, लोकांच्या हिताचं असलं पाहिजे. त्या मार्केटवाडीचा आक्रोश त्या ठिकाणी थांबवण्याचा असलं पाहिजे. पडळकरांना तिथलं भाषण जिव्हारी लागलं म्हणताय तुम्ही, म्हणजे ते मागात पडलं त्याच्यामुळे मंत्रिपद गेलं त्यांचं? नाही, नक्कीच ना. आता बावनकुळे आणि जर त्यांचे प्रमुखच, एक प्रदेशाचे प्रमुख, एक मुख्यमंत्री जर म्हणत असतील त्यांनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा, वायपट बडबड करू नये, तर मग याचा अर्थ काय समजायचा आपण? मार्केटवाडीत जेव्हा सभा झाली भाजपची त्याच्या आदल्या दिवशी काही आरोप करण्यात आले की जे लोक तिथे सभेला जमले होते त्यांना तुम्ही गावकरी म्हणून दाखवलं, ते गावातले नव्हते, ते बाहेरचे होते. याशिवाय काही त्या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया टीव्हीवर समोर आल्या, तुम्ही पाहिले असतील सोशल मीडियावरती, की त्यांचं म्हणणं होतं की आमचा काही आक्षेप नाही आहे. नाही, त्या ठिकाणी सातपुत्यांना 500 मतं, 502 मतं आहेतच. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते गावामध्ये आहेत, त्यांची त्या ठिकाणी मतदार आहेत. आमचं मत होतं 1000 त्यांना मतं कशी पडली, ह्याची दुप्पट कशी झाली, 1004 कशी झाली.
ज्यावेळेला मला एक मत पोल झालं त्यावेळेला त्यांना एक मत पोल झालं त्यावेळेला दुसरं मत माझं ट्रान्सफर झालेलं आहे. ही त्यातल्या गावकऱ्यांची किंवा मी सगळ्या तालुक्यामधले माझं मत आहे. आणि ह्याच्यामध्ये काय तिळभर किंवा सुई एवढा फरक असण्याची कारण नाही. आज बी मतदान घेऊ द्या, उद्याही घेऊ द्या. निवडणूक आयोगाची हिंमत असेल तर त्यानं समोर यावं आणि दूध का दूध पाणी आणि मी करायला होणार आहे. मी सोडणार नाही. निवडणूक आयोग असू द्या, कुठलीही संस्था असू द्या. ती देशाच्या हिताची असली पाहिजे, ती स्वायत्त असली पाहिजे, तिला अस्तित्व असले पाहिजे, ती इमानदार असली पाहिजे आणि ती तेवढीच पारदर्शक असली पाहिजे. आणि कोणाची शंका असली तर त्याचं निरसन त्यानं केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि ती केल्याशिवाय राहणार नाही. पडळकर आणि तुम्ही चांगले मित्र होतात एकेकाळी. तुम्ही एका सिनेमातही काम केलेलं आहे. पण ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचं मंत्रिपदाची संधी हुकणं, मार्केटच्या भाषणावरनं त्यांना पक्षाने सुनावलं, याच्यावर तुम्ही कसं व्यक्त होता? नाही, आता तो त्यांचा भाग आहे. कोणावर किती बोलायचं किंवा काय बोलायचं, शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा स्पीच तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा भाग आहे. त्याला आता शेवटी पिक्चर काढला किंवा काय त्या त्या काळात माझे सहकार्य होते. ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर आमची विभागणी झाली आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण पण ते मंत्री झाले असते तर आनंद झाला असता तुम्हाला, तुमचे जुने सहकारी एकेकाळचे म्हणून? नाही, समाजाला झाला असता. समाजातल्या काही लोकांची कामं झाली असती, काही लोकांना त्या ठिकाणी न्याय देता आला असता. म्हणून त्यासाठी मंत्रिपदाची गरज कुणीही उद्या माझ्या सरकारमध्ये मी झालो तरी त्या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या तत्त्वानं काही गरीब लोकांना त्याची संधी देता आली असती. तुमच्या जातीच्या दाखल्याचा एक मुद्दा आहे. राम सातपुतेने सांगितलं की तुमची आमदारकी अशी जाणार आहे, तुमचा दाखल्याला ते चॅलेंज करणार आहेत. आणि या दाखल्याचा गोंधळ नेमका काय आहे? तुम्ही राज्यात जेव्हा प्रचार करता तेव्हा तुम्ही एक धनगर नेते आहात म्हणून तुमच्याकडे लोक बघतात, पण तुमच्या दाखल्यावरती जात वेगळी आहे. हा मुद्दा नेमका काय आहे? नाही, धनगर समाजाचीच ही खाटीक धनगर ही पोटजात आहे आणि त्या पोटजातीवरनं हा विषय आहे की बाकीच्या दलित समाजाला वाटतं की धनगर हा प्रगत समाज आहे. परंतु ती जात कॉन्स्टिट्यूशनमध्ये 36 नंबरला SC येते. खाटीक धनगर जरी असेल तरी 1976ला ती वर्ग करण्यात आली. तोपर्यंत आमचे 31च्या 31 पोट शाखा या पूर्णपणे एकत्रच होत्या. मग त्यात झेंडे असतील, हटकर असतील, सलगर असतील, शेगर असतील, सगळ्या खाटीक असतील, या सगळ्या जाती मिळून धनगरच म्हणतात त्यांना. आमच्याही जातीच्या दाखल्यावरती माझ्यासुद्धा हिंदू धनगरच होतं. आणि असंच प्रत्येकाच्या जातीच्या दाखल्यावरती कोणाच्या खाटीक धनगर आहे, कोणाच्या धनगर आहे, अशा पद्धतीच्या नोंदी होत्या. आणि त्यामुळं तो एक इश्यू आहे, तो एक बाजारात मांडायचा हे आहे. माझी 4 निवडणुका झाल्या. मग का कोर्ट तुमचे, सत्ता तुमच्या, सरकार तुमची, मग का मला थांबवता आलं नाही? मला सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी न्याय दिला आणि सुप्रीम कोर्टानं हे दिलेलं व्हॅलिड आहे. हायकोर्टानं जो निकाल दिला तो व्हॅलिड आहे. त्यामुळं त्याच्यावरती चर्चा नाही, EVM वरती चर्चा आहे आणि EVM वरती चर्चा केली पाहिजे. जातीचा मुद्दा मागे महादेव जानकरांनी सुद्धा उपस्थित केला होता की तुमची जात कोणती आहे, तुम्ही कोणत्या नेत्या म्हणून प्रचार करता. आता परत एकदा तो जातीचा मुद्दा येतोय. जातीच्या सर्टिफिकेट जे कास्ट सर्टिफिकेट, त्याचा सस्पेन्स अजून कायम आहे? नाही, त्याचा मी सांगितलं की तुम्हाला तो 2009लाच तो विषय संपलेला आहे. मी त्यानंतर 4 निवडणुका लढलो आहे आणि सुप्रीम कोर्टानं ज्या वेळेला व्हॅलिड, आता काही युनोमध्ये जाणार आहात, हा फक्त चर्चा करण्यासाठी किंवा एखाद्याला महादेवरावला सुद्धा एखादा माझा शब्द खटकला तेवढ्यापुरता वापरायचा तो विषय आहे. ह्याच्या पलीकडे त्याचं काय मूल्य आहे असं मला वाटत नाही. तर खूप खूप धन्यवाद. हे होते उत्तमराव जानकर. माळशिरसचं जे मार्केटवाडीचं जे सगळं प्रकरण आहे त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पडळकरांवर त्यांनी उत्तर दिलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. या व्हिडिओ तिथेच थांबतोय. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.